नमस्कार मित्रो. आज आपण साहित्यशास्त्र वन सेमिस्टर वन साहित्यशास्त्र वन सेमिस्टर वनमधील साहित्यशास्त्र वन या विषयाचा आपण अभ्यास करतोय. तर ह्या विषयातील पुढचा घटक आहे घटक 4E साहित्य वर्गीकरण. हा शेवटचा घटक आहे. त्या शेवटच्या घटकामध्ये साहित्याचं वर्गीकरणाबद्दल काही माहिती दिलेली आहे किंवा अभ्यास दिलेला आहे, तो आज आपण समजून घेऊया. ओके, तर हे ह्यात उद्दिष्ट काय? साहित्याचे वर्गीकरणाविषयक सिद्धांतांचे अध्ययन करणे, तसेच प्रस्तावना. ओके ओके तर उद्दिष्ट काय आहे हे साहित्य वर्गीकरणाचे? की साहित्य प्रकार ह्या संकल्पनेचे स्वरूप ध्यानात येईल. पहिलं तर काय उद्दिष्ट काय, तर साहित्य प्रकार जे आहेत या संकल्पनेचे स्वरूप काय असतं ते आपल्याला ध्यानात येईल हा घटक आपल्याला समजून घेताना. तर साहित्य ही एक व्यापक संज्ञा आहे. साहित्याच्या शब्दाचा अर्थ सामग्री असा अभिप्रेत होतो. साहित्याचा अर्थ काय, शब्दाचा अर्थ काय होतो, तर सामग्री असा अभिप्रेत होतो. आणि साहित्य ही एक व्यापक संज्ञा आहे, त्याचा अर्थ सामग्री असा होतो. सामग्री असा होतो. यात लेखन या अर्थाचे लेखन अभिप्रेत असते. लेखन या अर्थाचे लेखन अभिप्रेत नाही. लेखन या अर्थाचे लेखन हे अभिप्रेत नाही. साहित्याच्या अस्तित्वाचे विश्लेषण आणि समीक्षा करणाऱ्या सिद्धांताचा परिचय. वसंत पाटणकर यांच्या मते विशिष्ट साहित्यकृतीच्या मागे त्या साहित्याच्या व्यवस्थेत विचार करणे अपरिहार्य आहे. साहित्य व्यवस्थेचा विचार पाटणकरांच्या मते अपरिहार्य आहे. साहित्याच्या आस्वादकाने आस्वाद या संकल्पनाचा विचार करण्यात येईल. आस्वादकाजवळ भाषेचे ज्ञान आणि नियमांचे ज्ञान असणे आवश्यक असते. साहित्याच्या वर्गीकरणाची मूलभूत गरज असते आणि त्यांचे निकष ठरलेले असतात. ती संकल्पना काय, एक सत्यवादी भूमिका. आता साहित्य वर्गीकरणामध्ये एक सत्यवादी भूमिका काय आहे? साहित्य प्रकार, साहित्य वर्गीकरणाची संकल्पना. साहित्य प्रकाराचे वर्गीकरण केवळ व्यवस्थेसाठी नाही तर सौंदर्य तत्व व विचार करून केले जाते. हे केवळ व्यवस्थेसाठी नाही केले जात वर्गीकरण, तर ते सौंदर्य तत्व आणि विचार हे करून केलं जातं. तसं कलामध्ये संगीत, नृत्य, चित्रकला याप्रमाणे साहित्य ही एक कला आहे. साहित्य प्रकारांचे वर्गीकरण. आता साहित्य प्रकारांचे वर्गीकरण लोकसंगीत, अभिजात, शास्त्रीय अशा उपप्रकारांत केले जाते. उदाहरणार्थ कथा, कविता, कादंबरी, नाटक हे अशा प्रकारे साहित्य प्रकारांचे वर्गीकरण केले जातं. साहित्यशास्त्रात वसंत पाटणकर यांनी भेद निर्देशक आणि सामग्रानुगामी भेद निर्वाही असे 2 गट सांगितले. पाटणकरांनी साहित्यशास्त्रात कोणते 2 गट सांगितले, तर भेद निर्देशक आणि सामग्रानुगामी भेद निर्वाही असे 2 गट सांगितले. साहित्य प्रकारांच्या संदर्भात 2 भूमिका आहेत, ते एक सत्यवादी भूमिका आणि सनातन अपरिवर्तनीय नाममात्रवादी. 2 भूमिका कोणत्या आहेत? साहित्य प्रकारांच्या संदर्भात एक सत्यवादी आणि सनातन भूमिका, म्हणजे ती नाममात्रवादी भूमिका. अच्छा, एक सत्यवादी भूमिका, नंतर मग नाममात्री, सनातन अपरिवर्तनीय आणि भूमिका नाकारणारी. साहित्याच्या वर्गीकरणाचे पारंपरिक भूमिका, एक सत्यवादी भूमिका. आता पारंपरिक वर्गीकरणाचे पारंपरिक भूमिका पाहूया. त्यात पहिला आहे एक सत्यवादी भूमिका. पाश्चात्य परंपरेत प्राचीन काळापासून ही भूमिका स्थिर आहे. मूलभूत विचारधारणेचे तत्व काय आहे या भूमिकेत? प्रत्येक साहित्य प्रकारात एक सत्व असते. काय असतं? तर प्रत्येक साहित्य प्रकारात एक सत्व असतं. हे तत्व अपरिवर्तनीय, शाश्वत आणि सांद्रिक असतं. साहित्यकृतीतील गुणविषयांचा संच म्हणजे साहित्य प्रकारातील एक सत्व होय. ही भूमिका अभिजातवाद व नव अभिजातवादातून दिसते. काय तर साहित्य मूलभूत विचारधारा काय तत्व, तर प्रत्येक साहित्य प्रकारात एक सत्व असते.
ते तत्व अपरिवर्तनीय, शाश्वत आणि सांद्रिक असते. साहित्यकृतीतील गुणविशेषांचा संच म्हणजेच साहित्य प्रकारातील एकसत्व होय. ही भूमिका अभिजातवाद व नव अभिजातवादामधून निर्माण होते, मधून दिसते. विशुद्धता, श्रेणी व्यवस्था. पुढे आहे विशुद्धता, श्रेणी व्यवस्था. साहित्य प्रकाराची विशुद्धता. साहित्य प्रकार ते टिकून राहतात. प्रत्येक साहित्य प्रकाराचे आपले अभिजातवादी रूप असते. विशुद्धता. विशुद्धता काय आहे? तर साहित्य प्रकाराच्या घटकांमध्ये नियम व संकेत यांचे कठोर पालन होते. नव अभिजातवादातून साहित्य प्रकाराची विशुद्धता आणि साहित्य प्रकाराची श्रेणी व्यवस्था या संकल्पना पुढे आल्या. वसंत पाटणकर यांच्या मते भूमिकेवरून साहित्य प्रकार हे विशुद्ध असतात. आपण आता विशुद्ध प्रकार पाहिला साहित्य प्रकारात, तर काय हा ते टिकून राहतात. प्रत्येक साहित्य प्रकारचे आपले अभिजातवादी स्वरूप असते. विशुद्धता काय असते? तर साहित्य प्रकारांच्या घटकांमध्ये नियम आणि संकेतांचे कठोर पालन होते. नव अभिजातवादातून साहित्य प्रकाराची विशुद्धता आणि साहित्य प्रकाराची श्रेणी व्यवस्था या संकल्पना पुढे आल्या. वसंत पाटेकर 1998 यांच्या मते साहित्य भूमिकेवरून साहित्य प्रकार हे विशुद्ध असतात. साहित्य प्रकाराची श्रेणी व्यवस्था. श्रेणी व्यवस्था काय आहे? तर साहित्य प्रकार हे श्रेष्ठ कनिष्ठ ठरवले जातात. उदाहरणार्थ काव्य श्रेष्ठ आणि कथा, नाटक, कादंबरी कनिष्ठ. प्रत्येक साहित्य प्रकाराचे सत्व स्थिर, अचल आणि अपरिवर्तनीय असते. पाश्चात्य परंपरेत अरिस्टॉटल आणि होरस यांच्या शोकांतिकेला प्रथम श्रेणी. भारतीय संस्कृतीत परंपरेत नाटक हे सर्वोत्कृष्ट. भरत आणि आनंदवर्धनांचे नाट्यकला हे सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार आहेत. आधुनिक नाममात्रवादी विचारधारणेने श्रेणीव्यवस्थेतील तांत्रिक अडचणी मांडल्या. तर आता हे श्रेणीव्यवस्था काय आहे? तर साहित्य प्रकार हे एकतर श्रेष्ठ कनिष्ठ मध्ये ठरवलं जातं. तर उदाहरणार्थ काव्य हे श्रेष्ठ आहे, तर कथा, कादंबरी, नाटक हे कनिष्ठ आहेत. प्रत्येक साहित्य प्रकारचे सत्व हे स्थिर, अचल आणि अपरिवर्तनीय असतं. पाश्चात्य परंपरेत अरिस्टॉटल आणि होरेस यांच्या शोकांतिकेला प्रथम श्रेणी दिलेली आहे, दिसून येते. भारतीय संस्कृत परंपरेत नाटक हे सर्वोत्कृष्ट मानले जाते. तर भरत आणि आनंदवर्धनाचे नाट्यकला हे सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार समजले जातात. आधुनिक नाममात्रवादी विचारधारणेने श्रेणी व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी मांडल्या आहेत. पुढे नाममात्र भूमिका. नाममात्रवादी भूमिका. तर नाममात्री भूमिका काय? साहित्याच्या वर्गीकरणाची आधुनिक भूमिकामध्ये पुढचा आहे नाममात्री भूमिका. नाममात्री भूमिका एक सत्ववादी भूमिकेच्या नेमकी विरुद्ध आहे. ही जी भूमिका आहे एक सत्ववादी भूमिकेच्या नेमकी विरुद्ध भूमिका आहे. साहित्य प्रकार काय ते हे स्थिर आणि अचल नसतात. हे कसं, हे जे आहे ही भूमिका ही स्थिर आणि अचल नसतात साहित्य प्रकारामध्ये. ते काळानुसार, स्वरूपानुसार आणि अभिरुचीनुसार बदलतात. नाममात्रीवादीमध्ये साहित्य प्रकार हे एक संकल्पना ही संकल्पना ऐतिहासिक मानतात. साहित्य प्रकार एकाच वेळी सर्व काळ, स्थळ आणि संस्कृतीत स्थिर नसतात. उदाहरणार्थ ग्रीक संस्कृत व हिंदू संस्कृतीत वर्गीकरणाच्या कल्पना बदलल्या जातात. आता टीका काय ह्याच्यावरती? विलाप सारंग यांच्या मते टीका केलेली आहे ह्या भूमिकेवरती. तर विलाप सारंग म्हणतात त्यांच्यामध्ये विशिष्ट साहित्य प्रकारांचे नियम हे लेखकांनी, समीक्षकांनी व्यक्तिगत पातळीवर निवडलेले असतात, व्यक्तिगत आवडीवर आधारित असतात. नाममात्री भूमिकेचे महत्त्व काय? तर यामुळे नवसाहित्य प्रकारांना आकार मिळतो. याच्या भूमिकेचे महत्त्व काय? तर जे नवसाहित्य आहे, नवीन साहित्य, त्यांना अशा प्रकारांना आकार मिळतो. आता पाश्चात्य परंपरेतील चर्चा. कांट आणि क्रुचे. साहित्य प्रकारांबाबत पाश्चात्य परंपरेतील चर्चा. नाममात्र भूमिकेचा पुरस्कार. मिलिंद मालशे यांनी कांट आणि क्रुचे यांच्या मतांमधील महत्त्वाचे मुद्दे मांडले. मिलिंद मालशे यांनी काय केले? तर कांट आणि क्रुचे यांच्या मतांमधील महत्त्वाचे मुद्दे मांडलेले दिसून येतात. नाममात्रवादी भूमिकेचे स्वरूप. मिलिंद मालशे यांनी काय सांगितलंय? तर कलाकृतीमध्ये स्वतंत्र आणि स्वयंभू असते. कलाकृती स्वतंत्र आणि स्वयंभू असते. आशयाच्या आधारावर प्रत्येक कलाकृतीला वेगळा आशय व वेगळा व्यवहार असतो. आणि त्याचं वर्गीकरण कसं केलं आहे? तर कलेचे वर्गीकरण सोयीसाठी महत्त्वाचे, पण आस्वाद आणि निर्मिती या दृष्टीने निरुपयोगी असतात. तसं आस्वादमध्ये काय? तर प्रत्येक कलाकृतीचा स्वतःचा घाट असतो, तोच तिचा विशेष आस्वाद असतो, असं मिलिंद मालशे यांनी म्हटलेलं आहे. तर पुढे इम्युनियल कांटची भूमिका काय आहे? स्वच्छंदतावादी भूमिकेचा जवळ आहे. याची भूमिका आहे स्वच्छंदतावादी भूमिकेच्या जवळ आहे. सौंदर्य विधान.
कांटने सौंदर्यविधानात नियम नसतात हे मांडले. साहित्यकृतीची समीक्षा करताना जर एखादी साहित्यकृतीची समीक्षा करायची असेल तर नियम, निकष, नियमन यांचा आधार घ्यावा लागतो असं इमॅन्युएल कांटचं म्हणणं आहे. त्यांनी काय केलं, सौंदर्यविधान कांटने सौंदर्यविधानात नियम नसतात असं मानलं. साहित्यकृतीची समीक्षा करताना नियम, निकष, नियम यांचा आधार घ्यावा लागतो असं कांटचं मत आहे. बेनेडिक्ट क्रोचेने काय म्हणलं की नाममात्रवादी विचारांचा पुरस्कार केलेला दिसून येतो क्रोचेने. त्याच्यात भेद काय आहे, त्याचा ज्ञान, युनिव्हर्सल आणि प्रतिभा यातील भेद महत्त्वाचा आहे असं क्रोचेचं म्हणणं आहे. ज्ञान आणि प्रतिभा यातील भेद महत्त्वाचा मानला त्याने. प्रतिमेचे स्वरूप काय सांगितलं त्याने, तर प्रतिभा व्यक्तिगत प्रतिमेच्या स्वरूपात असते. कलाकृतीची निर्मितीबद्दल काय म्हटलं आहे तर कल्पना, विचार, आस्वाद या द्वंद्वी प्रक्रियेतून होते. त्याच्यात टीका केली क्रोचे प्रकारचे व्यवस्था नसलेले. क्रोचेची टीका काय आहे तर प्रकाराचे व्यवस्था नसलेले आणि ते कालानुरूप आणि वर्गानुसार नसलेले असे प्रतिपादन करतो. पाश्चात्य परंपरेतील चर्चा, अरिस्टॉटल आणि हेगल. अरिस्टॉटल आधार काय आहे अरिस्टॉटलच्या चर्चेमध्ये, तर आशय आणि रचना. वर्गीकरणामध्ये काय म्हणतो अरिस्टॉटल, तर साहित्याच्या शब्दाला अनुकृती मानले. तर प्रकारामध्ये महाकाव्य, शोकांतिका, सुखात्मिका हे प्रकार त्याने मानले. उत्कृष्ट प्रकार कोणते सांगितले त्याने, तर शोकांतिका, कारण एकाच व्यक्तीला स्वीकारून दुसऱ्या व्यक्तीने ती 2 प्रकारची नाटके स्वीकारली होती. नंतरचे प्रकार काय सांगितले त्याने, महाकाव्य आणि भावकाव्य आणि नाटक हे मूलभूत 3 प्रकार अरिस्टॉटलने मानले. हेगलचं काय दृष्टिकोन आहे, हेगलच्या वर्गीकरणाबद्दल काय दृष्टिकोन आहे, आधार काय मानला, तर आशय आणि स्वरूप यावर आधार मानला. प्रकार काय सांगितले हेगलने, ते महाकाव्य, भावकाव्य आणि नाटक हे असे 3 प्रकार हेगलने मानले. महाकाव्य कोणतं मानले, तर वस्तुनिष्ठ आशय याला महाकाव्य मानलं. भावकाव्य कोणते मानले, तर त्याने आत्मनिष्ठ स्वरूप हे भावकाव्य मानले. तर नाटकामध्ये आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ आशयाचा योग असतो, योग त्याने मानला. हेगलने सांगितलेले 3 प्रकार पाश्चात्य परंपरेतील मूलभूत 3 प्रकार मानले जातात. आता पाश्चात्य परंपरेतील चर्चा लँगर आणि एलियट आणि फ्राय यांचे काय दृष्टिकोन ते पाहूया. काळ, टाइम यावर आधारित साहित्यकृतीचे सुजन लँगर वर्गीकरण. काळ यांवर आधारित साहित्यकृतीची निवेदने. साहित्यकृतीतील निवेदने कथन भूतकाळात केलेले असते. साहित्य प्रकार, भावकाव्य, आत्मनिष्ठ स्वरूप. साहित्य प्रकार कोणत्या, भावकाव्य, आत्मनिष्ठ स्वरूप, वर्तमान काळ. नाट्य प्रकार कोणत्या, भविष्यकाळाची प्रदीर्घ भावना, महाकाव्य, घडून गेलेल्या स्मृती वास्तवता. हे असं लँगरचं मत आहे. पुढे एलियट काव्यातील 3 आवाज त्यांनी सांगितले. कवी स्वतःशी बोलतो, गीत, कविता, श्रोता. 3 आवाज कोणते त्यातले, कवी, श्रोता आणि नाटकातील पात्रे. तर श्रोता म्हणजे कोण, ते प्रेक्षक, वाचक यांच्याशी बोलतो आणि नाटकातील पात्रे काल्पनिक पात्रांशी संवाद. एलियटच्या मते भावकाव्याला मात्र प्रकार नाही. नॉर्थऑफ फ्राय यांचं काय म्हणणं, वर्गीकरणाचा प्रयत्न केला त्याने. साहित्य प्रकारासाठी वेगळी व्यवस्था केली. आधार मानवी जीवनातील जन्म, तारुण्य, प्रौढावस्था, वृद्धत्व आणि मरण या अवस्था सांगितल्या. चक्र काय सांगितलं, चक्रामधचं काय हे त्याचं म्हणणं, जन्म, तारुण्य, उन्हाळा, प्रौढावस्था. जन्म, तारुण्य, उन्हाळा, प्रौढावस्था, शरद, हिवाळा, वृद्धत्व, मरण या चक्रावर आधारित 4 ऋतूंचे म्हणजे वसंत, ग्रीष्म, शरद, शिशिर प्रतीक म्हणून विनोदी रोमांस, शोकांतिका, विनोदात्मक हे साहित्य प्रकार निर्माण झाले. पुढे मराठीतील चर्चा, मिलिंद मालशे. साहित्य प्रकाराबाबत मराठीतील चर्चा पाहूया. डॉक्टर मिलिंद मालशे यांचं वर्गीकरणावर काय आधार, साहित्य प्रकार आणि मिलिंद मालशे यांचे साहित्य प्रकार आणि मानवी भाषा यांवर आधारित विचार महत्त्वाचे आहेत. मिलिंद मालशे 1988 साहित्यकृतीची वर्गीकरण करून स्वरूप देण्याची मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. दोन भूमिका, वर्गीकरण, कलाकृतीच्या कोणत्या तरी
कोणत्या तरी घटकाचे स्वाभाविक वर्गीकरण असते. कलाकृती कलाकृती या नैसर्गिक, भाषिक आणि अनुभवांचे घटक असतात. 2 पातळी. मिलिंद माळशे यांनी साहित्य प्रकार या कल्पनेच्या 2 पातळ्या सांगितल्या. सौंदर्यशास्त्रीय पातळी, साहित्य समीक्षेची पातळी. साहित्यिक क्षमता कवितेतील ध्वनी, शब्द, प्रतिमा इत्यादी घटक यांचे वेगवेगळ्या स्तरांवरील रचनाबंध इत्यादी सर्वांवर आधारित. साहित्याची क्षमता काय आहे? तर कवितेतील ध्वनी, शब्द, प्रतिमा इत्यादी घटक त्यांचे वेगवेगळ्या स्तरांवरील रचनाबंध वरती सर्वांवर आधारित असतात. क्षमता काय आहे? तर साहित्यिक भाषेचे नियम आणि विषयक ज्ञान. वाचन हा शब्द साक्षरता आणि वाचन घेणाऱ्या माणसासाठी वापरला जातो. वाचन आणि अधिष्ठान या 2 क्रियांमुळे भाषिक व्यवस्थेचा व्यवहार ठरलेला असतो. पायाभूत साहित्यिक करार. साहित्यकृतीचा दर्जा कोणत्या वर्गात मोडायचा हे पायाभूत साहित्यिक करार ठरवतो. करारामध्ये लेखक व वाचक यांच्यातील अस्तित्वात असतो. कथात्मक स्वरूपाचे साहित्य प्रकार. कथन म्हणजे मिलिंद माळशे, साहित्य करार हा केवळ कलात्मक स्वरूपाचा साहित्य प्रकार आहे असं मिलिंद माळशे म्हणतात. आता काही नोट्स आलेले आहेत ते पाहूया. पायाभूत साहित्यिक करार. साहित्य प्रकार करार याचा अर्थ एका विशिष्ट प्रकारच्या सांगराच्या चौकटीच्या म्हणजे सागरांच्या चौकटीच्या बंधनातून बांधून घेणे. कादंबरीचा करार हा नाटकाच्या करारापेक्षा वेगळा असतो. कराराच्या अटी. साहित्य प्रकाराची चर्चा म्हणजेच या कराराची चर्चा आणि अटींची चर्चा होय. पाश्चात्य परंपरेतील करार. वाचनानुसार 3 प्रकारचे करार निर्दिष्ट होतात. सांगण्याची करार, कथन करण्याचा टेलिंग, नरेटिंग आणि दाखवण्याचा. पाश्चात्य परंपरेतील कराराचे 3 प्रकार कोणते आहेत? ते सांगण्याचे एक करार, नंतर मग कथन करण्याचे करार आणि दाखवण्याचे करार, शोईंग, भावविविधता, असे 3 करार आहेत. मिलिंद माळशे यांच्या मते कथात्मक, नाट्यात्मक आणि भावकाव्यात्मक हे 3 प्रकारचे करार आहेत. मिलिंद माळशे यांचे 3 प्रकार कुठचे सांगितलेत त्यांनी? कराराचे कथात्मक, नाट्यात्मक आणि भाव्यकाव्यात्मक असे 3 प्रकारचे करार मिलिंद माळशे यांनी सांगितले. साहित्य निर्मितीच्या कलाकृतीत साहित्य आस्वादाच्या मर्यादा 3 प्रकारांत ठरतात. म्हणजे साहित्य निर्मितीच्या कलाकृतीमध्ये साहित्य आस्वादाच्या मर्यादा 3 प्रकारांत ठरत असतात असं मिलिंद माळशे यांचं मत आहे. तर साहित्य प्रकाराच्या व्यवस्थेवर भाष्य. भारतीय साहित्य परंपरा कथा, कादंबरी, शोकात्मिका, सुखात्मिका, महाकाव्य अशी प्रकार व्यवस्था आहे भारतीय साहित्य परंपरेत. तर यातील नाट्यात्मक, कथात्मक, भावकाव्यात्मक हे वर्गीकरण अधिक मूलभूत आहे. साहित्य ही या पायाभूत करारावरच हे लवचिक ठेवणे गरजेचे आहे. आता यावर टीका काय आली आहे? जर काटेकोर नियम पाळले तर साहित्यकृतीच्या वर्गीकरणात अनेक तांत्रिक गुंते निर्माण होतात अशी यावर टीका आलेली आहे. तर वर्गीकरण तर आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. तर समारोपामध्ये काय आहे? तर परंपरेतून कलेबद्दलच्या संकल्पना, निकष, नियम यांचे ज्ञान होते. रूढ परंपरेतून आलेले संकेत, नियम वर्गीकरणाचे सर्जनशीलतेमध्ये दाबले जातात. परिवर्तन काय? तर परंपरा जुने नियम पाळते पण नव्या कलाकृतीची निर्मिती करत नसते. परिवर्तनामध्ये नवीन कलाकृती रूढ निकषांत बसत नसतील तर त्यांचे मूल्यमापन हे जुन्या संकेतांतून न होता अनुभवातून करावे. गुंतागुंत काय? वर्गीकरण हे तुलनात्मक स्वरूपाचे असते. कलाकृतींना परंपरागत संकेतांमध्ये बांधण्याचा प्रयत्न होतो. निष्कर्ष काय? परंपरेच्या नियमांमुळे व्यक्ती आणि स्वयंनिर्मितीची शक्यता बदललेली दिसते. पुढे आस्वाद समीक्षा. कला आणि साहित्य निर्मितीचा आस्वाद समीक्षा यांचा विचार करताना रूढ परंपरा तसेच नवनिर्मितीची दिशा यांचीही विचार करणे आवश्यक आहे.
वर्गीकरणाचे स्वरूप. सर्जनशीलतेच्या कार्यात उपयुक्त ठरणारे वर्गीकरण योग्य आणि आवश्यक आहे. साहित्य प्रकारची व्यवस्था असावी की नसावी याबाबत चर्चा करा. साहित्य प्रकाराचे या प्रश्नाचे उत्तर पाहूया. साहित्य प्रकाराची व्यवस्था असावी की नसावी यावर मजकुरात दोन परस्पर विरुद्ध भूमिका मांडलेल्या आहेत. व्यवस्था असावी. एकसत्ववादी श्रेणी व्यवस्था भूमिका. परंपरेतून आलेले निकष, नियम, संकेत आवश्यक आहेत, कारण त्यामुळे कलाकृतीचे मूल्यमापन करणे आणि तिला श्रेणी देणे शक्य होते. तसेच साहित्याचे मूळ स्वरूप, पायाभूत करार हे वर्गीकरण निश्चित करते. व्यवस्था नसावी. नाममात्री भूमिका. कलेचे वर्गीकरण केवळ सोयीसाठी महत्त्वाचे आहे. पण आस्वाद आणि नवनिर्मिती या दोन्हीसाठी ते निरुपयोगी आहे. कठोर नियम पाळल्यास सर्जनशीलता आणि नवनिर्मितीची शक्यता दाबून जाते. तसंच वर्गीकरणामुळे तांत्रिक गुंते निर्माण होतात. तर साहित्याच्या वर्गीकरणाविषयी काही सिद्धांतावरती काही प्रश्न उत्तरे आलेत ते पाहूया. साहित्य प्रकारांच्या वर्गीकरणाची पारंपरिक एकसत्व भूमिका आणि आधुनिक नाममात्री भूमिका स्पष्ट करा. साहित्याच्या वर्गीकरणाविषयी प्रामुख्याने दोन परस्पर विरुद्ध भूमिका मांडल्या जातात. पारंपरिक एकसत्ववादी भूमिका आणि आधुनिक नाममात्रवादी भूमिका. पारंपरिक सत्ववादी भूमिका, ट्रॅडिशनल व्ह्यू. याचा आधार काय तर प्रत्येक साहित्य प्रकार एक स्थिर, अचल आणि शाश्वत एक सत्व असते. ही भूमिका अभिजातवाद आणि नवअभिजातवाद यातून विकसित होते. स्वरूप काय, या भूमिकेनुसार साहित्य प्रकाराचे मूलभूत स्वरूप कधीही बदलत नाही. उदाहरणार्थ महाकाव्य, शोकांतिका, सुखात्मिका यांसारखे प्रकार स्वतःचे मूलभूत नियम, संकेत, गुणधर्म पाळतात. यात विशुद्धता काय, ही भूमिका साहित्य प्रकारांच्या विशुद्धतेवर भर देते. प्युरिटी. याचा अर्थ साहित्यकृती निर्माण करताना त्या साहित्य प्रकाराचे नियम आणि संकेत यांचे कठोर पालन करणे आवश्यक आहे. शोकांतिकेचे नियम शोकांतिकेतच पाळले जावेत. यात इतर प्रकारांतील घटकाचे मिश्रण अपेक्षित नसते. श्रेणी व्यवस्था, हायरार्की. एकसत्ववादी भूमिका साहित्य प्रकारांची श्रेणी व्यवस्था म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ व क्रमवारी ठरवली जाते. उदाहरणार्थ पाश्चात्य परंपरेत शोकांतिका श्रेष्ठ मानली गेली तर भारतीय परंपरेत नाटक हे सर्वश्रेष्ठ मानले गेले. आता आधुनिक नाममात्री भूमिका याचं काय आधार, साहित्य प्रकार हे स्थिर आणि अचल नसतात. ते केवळ वर्गीकरणासाठी सोयीचे नाम किंवा लेबल असतात. ही भूमिका मांडली. स्वच्छंदतावादातून विकसित झालेली ही भूमिका आहे. याचं स्वरूप काय आहे या भूमिकेनुसार साहित्य प्रकारांचे स्वरूप काळानुसार, संस्कृतीनुसार, अभिरुचीनुसार आणि लेखकाच्या गरजेनुसार सतत बदलत असते. साहित्यकृतीचे एक सत्व नसून ती एक ऐतिहासिक संकल्पना आहे. व्यक्तिमत्व काय, बेनेडेटा क्रोचे प्रतिभा ही व्यक्तिगत असते असे मानून वर्गीकरणाला महत्त्व दिले नाही. कलेचे वर्गीकरण केवळ सोयीसाठी महत्त्वाचे, पण आस्वाद व निर्मितीसाठी निरुपयोगी आहेत असे त्याचे मत होते. नवनिर्मिती ही भूमिका सर्जनशीलता आणि नवनिर्मिती यांना प्रोत्साहन देते. लेखकाला परंपरेचे नियम आणि संकेत बाजूला सारून नवे साहित्य प्रकार निर्माण करण्याची मुभा देते. उदाहरणार्थ नव साहित्याला त्या भूमिकेने प्रोत्साहन दिले. निष्कर्ष काय तर पारंपरिक भूमिका व्यवस्था, नियम आणि सातत्य यांवर भर देते, तर आधुनिक भूमिका बदल, सर्जनशीलता आणि व्यक्तिगत अनुभव यांवरती भर देते. अरिस्टॉटल आणि हेगल यांनी केलेल्या साहित्य प्रकारात वर्गीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा. अरिस्टॉटलचे वर्गीकरण. अरिस्टॉटलने साहित्याला अनुकृती मानून आशय आणि रचना यांच्या आधारावर वर्गीकरण केले. मूळ प्रकार. त्यांनी सुरुवातीला 3 मूलभूत साहित्य प्रकार मांडले: महाकाव्य, शोकांतिका आणि सुखात्मिका. त्यांनी श्रेणीचे वर्गीकरण केले. अरिस्टॉटलने शोकांतिकेला सर्वश्रेष्ठ मानले, कारण अनुकृतीच्या दृष्टीने शोकांतिका अधिक प्रभावी मानली. नंतरचे मूलभूत प्रकार. पुढे पाश्चात्य साहित्यात अरिस्टॉटलच्या विचारानंतर महाकाव्य आणि नाटकासोबत भावकाव्य या प्रकाराचा समावेश करून खालील 3 मूलभूत प्रकार मानले गेले. महाकाव्य, भावकाव्य आणि नाटक हे 3 मूलभूत प्रकार मानले गेले. हेगलचे वर्गीकरण. हेगलने आशय, कंटेंट आणि स्वरूप, फॉर्म यांच्या समन्वयाच्या आधारावर साहित्य प्रकाराचे वर्गीकरण केले. 3 मूलभूत प्रकार हेगलने मांडलेत. हेगलने खाली 3 प्रकार सांगितले: महाकाव्य, इपिक, आशय वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह
आणि या आशय यात बाह्य जगातील पौराणिक आणि ऐतिहासिक घटकांचे वर्णन असते वस्तुनिष्ठमध्ये. आणि भावकाव्य आशय आशय आत्मनिष्ठ किंवा आत्मलक्षी स्वरूप. आशयाचा आशयाबद्दल माहिती. आत्मनिष्ठ किंवा आत्मलक्षी स्वरूप यात कवीच्या भावना, विचार, व्यक्तिगत अनुभव केंद्रस्थानी असतात. नाटकामध्ये काय असतं तर नाटकामध्ये आत्मनिष्ठ आशय आणि वस्तुनिष्ठ आशय यांचा योग आणि समन्वय असतो. यात लेखकाचे विचार आणि बाह्य जग दोन्हींचे चित्रण दिसून येते. प्रभाव काय हेगलने सांगितलेले हे 3 प्रकार महाकाव्य, भावकाव्य आणि नाटक हेच पाश्चात्य साहित्य परंपरेतील मूलभूत 3 प्रकार म्हणून पुढे मान्य झाले. डॉक्टर मिलिंद माळशे. पुढचा प्रश्न. माळशे यांनी साहित्य प्रकाराबाबत मांडलेली साहित्यिक क्षमता आणि पायाभूत साहित्यिक करार ही संकल्पना स्पष्ट करा. डॉक्टर मिलिंद माळशे यांनी मराठी साहित्य प्रकार चर्चेत 2 महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या. साहित्यिक क्षमता आणि पायाभूत साहित्यिक करार. बेसिक लिटररी कॉन्ट्रॅक्ट. साहित्यिक क्षमता याचा अर्थ साहित्यिक क्षमता म्हणजे वाचकाकडे किंवा समीक्षकाकडे असणारे ज्ञान आणि कौशल्य जी त्याला साहित्यकृतीचा योग्य आस्वाद घेण्यास आणि तिचे विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असतात. याचे घटक काय आहेत तर यात खालील बाबींचा समावेश होतो. भाषिक ज्ञान, भाषेचे नियम, व्याकरण, भाषिक रचनांची माहिती, विषयक ज्ञान, साहित्यकृतीतील ध्वनी, शब्द, प्रतिमा, रचनाबंध, संज्ञा, प्रतीके, संकेत आणि परंपरा यांचे ज्ञान असणं गरजेचं आहे. साहित्यिक भाषेचे ज्ञान, साहित्यकृतीतील विशिष्ट नियमांची वृत्ती, छंद, ज्ञान असणं गरजेचं आहे. याची उपयोगिता काय मांडली त्यांनी की साहित्यिक क्षमता ही वाचन, साहित्याचा आस्वाद आणि अधिष्ठान, साहित्यिक व्यवस्थेचे ज्ञान या 2 क्रियांमध्ये कार्य करते. वाचकाला साहित्यकृतीचे सौंदर्य, विश्लेषण आणि अर्थनिर्णय करण्यासाठी ही क्षमता आवश्यक आहे. आता पायाभूत साहित्यिक करार, बेसिक लिटररी कॉन्ट्रॅक्ट. याचा अर्थ आहे की हा एक अनिर्दिष्ट करार आहे जो लेखक आणि वाचक यांच्यात अस्तित्वात असतो. या कराराद्वारे साहित्यकृती कोणत्या विशिष्ट साहित्य प्रकारात, उदाहरणार्थ कादंबरी, नाटक, कथा मोडते आणि त्यामुळे वाचकाने ती कृती कोणत्या अटींवर वाचायची हे ठरवले जाते. याचं स्वरूप काय आहे ह्या कराराचं की प्रत्येक साहित्य प्रकारात एक विशिष्ट सांगरा असतो. सांगरा म्हणजे काय चौकट असते. कादंबरीचा करार हा नाटकाच्या करारापेक्षा वेगळा असतो. कादंबरीचा करार हा नाटकाच्या करारापेक्षा वेगळा असतो. या करारातून साहित्य प्रकाराच्या अटी आणि मर्यादा निश्चित होतात. आता 3 प्रकार कोणते? मालेशांनी कथात्मक, नाट्यात्मक आणि भावकाव्यात्मक हे 3 मूलभूत करार पाश्चात्य परंपरेतील सांगणे, दाखवणे आणि भावविविधता या करारांवर आधारित मानले. आता महत्त्व काय आहे ह्या कराराचं तर या करारांमुळे साहित्यकृतीचे वर्गीकरण होते. वाचकाला त्या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेण्यासाठी विशिष्ट मानसिक तयारी करता येते. हा करार व्यवस्था लवचिक ठेवणे आवश्यक आहे. हा करार व्यवस्था लवचिक ठेवण्यासाठी आवश्यक आहे, अन्यथा नवनिर्मितीला वाव मिळणार नाही. आता पुढे काही लघुत्तरी प्रश्न आलेत ते पाहूया. एकसत्तावादी भूमिकेनुसार साहित्य प्रकाराची श्रेणीव्यवस्था कशा प्रकारे ठरते? एकसत्तावादी भूमिकेनुसार साहित्य प्रकारामध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ क्रमवारी ठरवली जाते. यालाच श्रेणी व्यवस्था असं म्हणतात. याचा आधार काय तर साहित्य प्रकारांमुळे साहित्य प्रकारांचे मूळ स्वरूप एकसत्व, अचल आणि अपरिवर्तनीय असते. या गृहीतकावर ही श्रेणीव्यवस्था आधारित आहे. याचं नियमन काय? ह्या भूमिकेनुसार काही साहित्य प्रकार, उदाहरणार्थ काव्य, अधिक मूलभूत आणि श्रेष्ठ मानले जातात. उदाहरणे पाश्चात्य परंपरा. अरिस्टॉटलने शोकांतिकेला ट्रॅजेडी आणि त्यानंतर महाकाव्याला श्रेष्ठ मानले. भारतीय परंपरा भरत आणि आनंदवर्धन यांनी नाटकाला नाट्यकला सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकारात मानले. आधुनिक टीका काय यावरती की नाममात्र विचारधारेने या श्रेणी व्यवस्थेवर तांत्रिक अडचणींवर टीका केली आणि ती नाकारली आहे. टी.एस. एलियट काव्यातील कोणते 3 आवाज 3 व्हॉइस ऑफ पोएट्री सांगितले? टी.एस. एलियटने कवितेच्या बाबतीत 3 आवाज सांगितले ज्यातून तो कवितांचे वर्गीकरण करतो. कवी स्वतःशी बोलतो हा एक घटक आहे, प्रकार आहे, वर्गीकरण आहे.
हा आवाज गीत, कविता किंवा आत्मगत कवितेत असतो, ज्यात कवीचे विचार आणि भावना केंद्रस्थानी असतात. दुसरा आहे कवी श्रोत्यांशी, प्रेक्षक वाचकांशी बोलतो. हा आवाज कथात्मक कवितांमध्ये, नरेटिव्ह पोएट्रीमध्ये असतो, जिथे कवी एक गोष्ट किंवा विचार इतरांना सांगतो. तिसरा आहे नाटकातील पात्रे एकमेकांशी बोलतात. हा आवाज नाटकात 3 आवाज सांगितले ना, त्यातले हे 3 आवाज आहेत. एक कवी स्वतःशी बोलतो, दुसरा आहे कवी श्रोत्यांशी बोलतो, तिसरा आहे नाटकातील पात्रे एकमेकांशी बोलतात. हा आवाज नाटकात ड्रामॅटिक पोएट्री असतो. यात कवी अदृश्य असतो आणि काल्पनिक पात्रे एकमेकांशी संवाद साधतात. असे T.S. एलियटने 3 आवाज सांगितलेले आहेत. बेनेडिक्ट क्रोचेचे ज्ञान, नॉलेज आणि प्रतिभा यात कोणता मूलभूत फरक केला? बेनेडिक्ट क्रोचेने हा नाममात्रवादी विचारांचा समर्थक होता. त्याने ज्ञान आणि प्रतिभेमध्ये मूलभूत फरक केला. ज्ञान, युनिव्हर्सल ज्ञान, हे तर्कशुद्ध आणि सर्वसामान्य असते. ते विज्ञानाच्या सिद्धांतामध्ये आढळते आणि ते कल्पनाविरहित असते. प्रतिभा ही व्यक्तिगत आणि विशेष असते. यातून साहित्यकृतीची निर्मिती होती. प्रतिभा हे क्रोचेच्या मते कलेचे स्वरूप आहे. कलाकृती ही कल्पनाशक्तीतून आणि प्रतिमेच्या स्वरूपात निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक कलाकृती विशिष्ट असते आणि तिचे वर्गीकरण करणे योग्य नाही, असे क्रोचे मानतो. नॉर्थरॉप फ्राय यांनी सांगितले साहित्य प्रकाराचे वर्गीकरण करण्यासाठी कोणता आधार वापरला? नॉर्थरॉप फ्राय यांनी साहित्य प्रकारांचे वर्गीकरण करण्यासाठी मानवी जीवनातील अवस्थांचे चक्र आणि 4 ऋतूंचे प्रतीक यांचा आधार घेतला. फ्रायने आधार मानवी जीवनातील जन्म, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धत्व, मरण या अवस्था आणि त्यांचे नैसर्गिक चक्र प्रतीक. त्याने या अवस्थांना 4 ऋतूंचे वसंत, ग्रीष्म, शरद, शिशिर प्रतीक मानले. प्रकार काय सांगितले त्याने? या आधारावर त्याने प्रमुख साहित्य प्रकार सांगितले. जन्म वसंत, विनोद कॉमेडी, तारुण्य ग्रीष्म रोमांस आणि प्रौढावस्था शरद शोकांतिका आणि वृद्धत्व शिशिर विनोदात्मक सॅटायर, असे नॉरफ्रायने ऋतूंच्या माध्यमातून प्रकार सांगितले, वर्गीकरण केले. साहित्याच्या वर्गीकरणाची गरज का आहे? साहित्याचे वर्गीकरण खालील कारणांसाठी आवश्यक आहे. व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी, अभ्यासाच्या सोयीसाठी, समीक्षा, मूल्यमापन, कोणत्याही साहित्यकृतीचे विश्लेषण, अर्थनिर्णय आणि मूल्यमापन करण्यासाठी काही निकष, नियम आणि नियमन आवश्यक असतात. आस्वाद, वाचकाला साहित्यकृतीच्या प्रकाराबद्दल पूर्वकल्पना मिळते, ज्यामुळे तो विशिष्ट मानसिक तयारीने आस्वाद घेऊ शकतो. उदाहरणार्थ, नाटक आहे हे कळल्यास वाचकाला त्याचा करार माहिती असतो. नवनिर्मिती, साहित्य प्रकारांचे वर्गीकरण असले तरी ते लवचिक ठेवल्यास अनेक प्रकारांना आकार देणे शक्य होते. टिपालिया, पायाभूत साहित्यिक करार. पायाभूत साहित्यिक करार ही संकल्पना डॉ. मिलिंद माळशे यांनी मांडली. हा करार लेखक आणि वाचक यांच्यातील अनिर्दिष्टपणे अस्तित्वात असतो. याचं स्वरूप काय? या कराराचं पायाभूत साहित्यिक कराराचं स्वरूप काय? या करारातून साहित्यकृती कोणत्या विशिष्ट प्रकार चौकटीत, उदाहरणार्थ कथा, कादंबरी, नाटकामध्ये मोडते आणि त्यामुळे वाचकाने ती कृती वाचताना कोणत्या अटी आणि अपेक्षा ठेवायचे हे ठरवते. उदाहरणार्थ, कादंबरी वाचताना तिचे कथानक, पात्रे आणि व्याप्ती वेगळी असेल असा करार असतो. मूलभूत करार. माळशे यांनी कथनात्मक सांगणे, नाट्यात्मक दाखवणे आणि भावकाव्यात्मक भावविविधता हे 3 मूलभूत करार मानले. महत्त्व काय ह्या कराराचं? तर हा करार वर्गीकरणाला लवचिक ठेवतो. जर नियम फार कठोर केले तर सर्जनशीलता दडपली जाते आणि नवनिर्मितीला वाव मिळत नाही. त्यामुळे हा करार व्यवस्था टिकवण्यासाठी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहे. साहित्यिक क्षमता. पुढचा करार आहे साहित्यिक क्षमता करार. तर साहित्यिक क्षमता ही संकल्पना मिलिंद माळशे यांनी त्यांच्या ग्रंथात मांडली आहे. ही साहित्यकृतीचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तींसाठी, वाचक आणि समीक्षक यांना आवश्यक असलेली ज्ञानाची आणि कौशल्याची पातळी आहे. याचे घटक आहेत. यात भाषिक ज्ञान, व्याकरण, साहित्यिक भाषेचे नियम, तसेच साहित्यकृतीतील ध्वनी, शब्द, प्रतिमा, रचनाबंध, संकेत, परंपरेचे ज्ञान यांचा समावेश होतो. क्रिया ही क्षमता वाचन,
वाचन आणि अधिष्ठान या 2 प्रमुख क्रियांमधून व्यक्त होते. गरज, आता याची गरज काय आहे? तर साहित्य क्षमतेमुळेच वाचकाला साहित्य कृतीच्या सौंदर्य, आशय, रचना आणि अर्थनिर्णय करणे शक्य होते. या क्षमतेशिवाय केवळ साक्षर असणारा माणूस साहित्यकृतीच्या मूल्यांकनासाठी अपुरा ठरतो. थोडक्यात समीक्षा, विश्लेषण आणि मूल्यमापन यासाठी साहित्यिक क्षमता अपरिहार्य आहे. आता पुढे बेनेडिक्ट क्रोचेचे साहित्य वर्गीकरणाविषयी मत सांगा. बेनेडिक्ट क्रोचे हा नाममात्री विचारधारेचा एक प्रमुख समर्थक होता. तर मूलभूत भेद काय केला त्याने ज्ञान, तर्कशुद्ध, सर्वसामान्य आणि प्रतिभा, व्यक्तिगत विशेष यांत भेद केला. कलेचे स्वरूप काय सांगितलं त्याने? त्याच्या मते कलाकृती ही प्रतिमेच्या स्वरूपात असते आणि प्रतिभा ही व्यक्तिगत असते. प्रत्येक कलाकृती स्वतंत्र आणि विशिष्ट असते, असा भेद केला त्याने. वर्गीकरणावर टीका केली त्याने. क्रोचेने साहित्य प्रकारच्या व्यवस्थेवर टीका केली. त्याच्या मते साहित्य प्रकार केवळ वर्गीकरणासाठी सोयीचे असले तरी आस्वाद आणि निर्मिती या दोन्ही दृष्टीने ते निरुपयोगी आहेत. ते कलेच्या सर्जनशीलतेला बांधून ठेवतात. तो प्रकार व्यवस्था नसलेला असे प्रतिपादन करतो. अरिस्टॉटलचे अनुकृती संकल्पना स्पष्ट करा. कन्सेप्ट ऑफ इमिटेशन. अरिस्टॉटलने साहित्याला अनुकृती मानले. याचा अर्थ अनुकृती म्हणजे नक्कल नसून वास्तविकतेचे सर्जनशील पुनर्सर्जन होय. साहित्याचे माध्यम हे इतर कला प्रकारांपेक्षा भिन्न असले तरी साहित्य हे इतर कलांप्रमाणे जीवन आणि जगण्याचे अनुकरण करते. वर्गीकरणाचा आधार. त्याने 5 अनुकृतीच्या विषयांवर माध्यमातून आणि पद्धतीनुसार साहित्याचे वर्गीकरण केले. त्याने याच अनुकृतीच्या विषयानुसार माध्यमातून आणि पद्धतीनुसार साहित्याचे वर्गीकरण केले. तर हे प्रकार काय सांगितले? तर अनुकृतीवर आधारितच त्याने महाकाव्य, कथात्मक अनुकृती, शोकांतिका आणि सुखात्मिका, नाट्यात्मक अनुकृती हे मूलभूत साहित्य प्रकार मानले. यात शोकांतिकेला त्याने अनुकृतीच्या दृष्टीने उत्कृष्ट मानले. आता काही बहुपर्यायी प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. साहित्याच्या वर्गीकरणाची पारंपरिक भूमिका कोणती? एक सत्यवादी. साहित्य प्रकार हे स्थिर व अचल नसतात. हे मत कोणत्या भूमिकेशी संबंध आहेत? नाममात्र. ते स्थिर नसतात आणि अचल नसतात. नाममात्र. बेनेडिक्ट क्रोचेने कलेचे स्वरूपात कशात मानले आहे? कलेचे स्वरूप प्रतिभामध्ये मानलेले आहे. अरिस्टॉटलच्या साहित्याला अनुकृती इमिटेशन मानून कोणत्या साहित्य प्रकाराला श्रेष्ठ मानले? शोकांतिका. हेगलच्या वर्गीकरणानुसार महाकाव्याचा आशय कोणत्या स्वरूपाचा असतो? वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. एस.टी. एलियटने काव्यातील किती आवाज सांगितले आहेत? 3 आवाज सांगितलेले आहेत. साहित्यिक क्षमता. साहित्यिक क्षमता कोणी मांडली? मिलिंद पाळशे. नॉर्थर फ्राय याने साहित्य प्रकारचे वर्गीकरण करण्यासाठी कशाचा आधार घेतला? भाषिक. मानवी जीवनातील व्यवस्था आणि ऋतू यांचा आधार घेतला. पाश्चात्य परंपरेत अभिजातवाद आणि नवअभिजातवादातून कोणती संकल्पना विकसित झाली? साहित्य प्रकाराची विशुद्धता संकल्पना विकसित झाली. हेगलच्या मते कोणत्या साहित्य प्रकारात आत्मनिष्ठ वस्तुनिष्ठ आशयाचा योग असतो? नाटक. आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ. तर मित्रांनो, हा घटक इथे आपण हाताळलेला आहे. याच्यात वेगवेगळ्या साहित्य विचारवंतांचे मत पाहिलेले आहेत की वर्गीकरणाची गरज काय आहे, वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं. याच्यात 2 भूमिका पाहिलेल्या आहेत आपण, एक सत्यवादी आणि नाममात्री भूमिका. एक सत्यवादी ह्या दोन्ही भूमिका एकमेकांच्या विरोधात आहेत. ओके. मिलिंद पाळशेंची संकल्पना पाहिली, परत ते 3 आवाज पाहिले. तर आज हा घटक आता संपवलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.